मालिताई जरा जास्तच टोकाला जातात. खरं तर एवढं सगळं करण्याची काही गरजच नव्हती त्यांना. आजवर जे काही चाललं होतं ते चांगलंच चाललं होतं ना. पण आता जे होईल ते अधिक चांगलं असेल. चारू, मंजू आत्या, अगं तू जरा विचार कर ना. उद्या माझं आणि श्रीनूचं लग्न झाल्यावर 3 हिस्स्यापैकी 2 हिस्से आपल्या ताब्यात असतील. गरज कसं नाहीये म्हणतेस? फक्त माझं लग्न होते मग बघ. नाही तर लाली आत्यांना तुझ्या सेवेत लावलं ना तर नाव नाही सांगणार चारू. तुला अजूनही असं वाटतंय का की तुझं आणि श्रीनूचं लग्न होईल? हे एवढं सगळं झाल्यानंतर? ते तू सगळं माझ्यावर सोड, पण तुमच्या या घरगुती वादात तू लाली आत्यांना सपोर्ट कर बस. बाकी मी काही करून श्रीनूला माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायला भाग पडेन. काय करणार आहेस तू? आहे गंमत. हे बाई, तू वशीकरण वगैरे करायला शिकली नाहीयेस ना? ते का करायचंय? माझी बुद्धीच बास आहे हे सगळं घडवण्यासाठी. काय चालू आहे या मुलीच्या मनात? काहीच कळत नाहीये. हे अजून इले कसे नाहीत? रोज सकाळी सगळ्यांसाठी चहाचा आदण ठेवणारे आज अजून इले नाही आत. नाही पण कोणाशी किती वाद झालो तरी कधी नियम मोडलेलो नाही यांनी. काय झालं असेल काय कळत नाही. वहिनी, काय झालं? दादा अजून उठाक नाही काय? नाही ग, उठले असतले पण अजून खाली येऊक नाही आहेत. माय अगं असं कसं होईल? तुझं काय बोलणं झालंय का दादा मामाशी? नाही रे श्रेनू, काल ओवी सोबत होते ना मी. त्यांच्याशी काय बोलणं झालं नाही माझा. कालच्या घडलेल्या प्रकाराचा नक्कीच त्रास झालो असणार यांका. ते बघ काय कळतच नाही हो. वहिनी तुम्ही जरा सावरास होता जरा. तुम्ही एक काम करता, तुम्ही जरा चहाकडे बघा. मी हाक मारून देते यांका. मी बघते. अहो, मी असं आहे, दार उघडा ना. अहो, असं काय करतास? उघडा ना दार. मागं माहित आहे तुम्ही झोपलेलं नाही आहात. तुम्ही दार उघडा बघू आधी. ऐकतास ना? अहो, कशा केवढा त्रास करून घेतला स्वतः. उघडा ना दार. दार उघडा. अहो, काय तुम्ही अजून बाहेर उभे असाल? बघा ना, आतून दार बंद करून घेतले नाही यांनी. नाही कधीपासून हाका मारते मी. मग आता काळजी वाटू लागली. उमाई तू थांब, मी बघतो. उमाई तुम्ही शांत व्हा. तुम्ही बाजू.
दादा मामा, दादा मामा, दादा मामा, अरे दार उघड ना, असं काय करतोस? ए दादा, अरे दादा दार उघड, बाहेर ये दादा, सगळी तुझी वाट बघतात. मावशी काय झालं? होय दादा हे दादा मामा दार उघडत नाही. दार उघडा. दादा मामा, अरे बोल तरी काहीतरी. खोतांचं घर हेच ना? हो या ना आत या. कोण हवंय तुम्हाला? लाली सावंत इथेच राहतात ना? हो या बघा, लालिताई तुम्हालाच भेटायला आलेत. ऍडव्होकेट भावे. हा 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 इला इला माझ्या लक्षात इला. येवा येवा, बसा बसा बसा. अहो नाही नाही नाही, मी काय म्हणते, आपण ना माझ्या खोलीत बसून बोलूया. माका तुमच्याशी काहीतरी महत्वाचा आणि खासगी बोलूचा हा. येवा चला. गो मंजू, मी काय म्हणतोय, आमच्या दोघांसाठी ना चहा पाठवून दे माझ्या खोलीत. हा हो पाठवते. चला चला वकील साहेब चला. हा वकील साहेब, बापरे, लालिताईंनी खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. हा वकील साहेब बसा बसा बसा. हा हो चहा दे, चहा देंका. हा धन्यवाद. हा तर वकील साहेब, तर मी काय सांगत होतोय, काय गो गजाली मारू चाहत? हा या बस 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 आहे सर. नाही नाही, तुमचं चालू दे, येते. हा जा. हा तर मी काय म्हणतोय, थांबा. हा तर वकील साहेब, मी तुमका इकडे कशासाठी बोलवलेला हा ता तुम्ही आधी समजून घ्या. हा, मला थोडी कल्पना आली आहे. नाही पण तरी पण मी तुमका सगळं सांगतोय आधी. हा ता तुम्ही नीट ऐकून घेवा. काय हा, आमच्या इस्टेटीच्या ना वाटण्या करूच्या चाललेल्या आहोत. हा तर एक मुलगी म्हणून माका त्यातलं काय काय मिळू शकता ता माका समजून घेऊचा. हा हा, लक्षात आलंय माझ्या. हा तुमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती किती आहे, म्हणजे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आपण त्याच्यावर हे करू शकतो. हा माहित आहे ना मग कसा, आमची शेती ना मंदिराच्या बाजूक लागून ती थेट गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत असा. आणि नदीला पाठ करून उभे राहलात ना तर नजर जाईस तवर आमरया. आणि पंचकृषीत ना आमच्या आंब्याक लय खोपा. आंब्याचं फळ तर ना एवढं मोठं हातात मावत नाही. तुमका पण 2 पेट्या पाठवून देत या. माड आणि पोफळी ता पण लय माड तर इतके असत ना, या नांदिवलीत वर्षभरात अख्ख्या गावात पुरून उरतील. आणि हा घर पण हा, शिवाय दुसरा काय असात ना तर मी विचारून सांगतोय तुमका. पण ना ह्या सगळ्यातला माका काय मिळू शकता ता तुम्ही मग नीट सांगा, म्हणजे कसा मी माझो हिस्सो मागूक मोकळी. लक्षात आलं माझ्या. आधी मला सगळा हिशोब मांडावा लागेल, मग त्यात कोणाचे किती हिस्से हे सगळं बघतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सांगा सांगा नीट बघून माका काय तर सांगा. हा लवकर सांगा. घेवा घेवा, चाय घेवा. घेतो. मला वाटलेलंच, ह्या काही ऐकणार नाहीत कोणाचं. आता ह्या घरात महाभारत होणार. आता हीच जन्मभूमी आणि हीच युद्धभूमी. अरे दादा, आता तरी दार उघड रे. अरे वहिनी काळजी करता रे दादा. दादा मामा, दादा मामा, हे बघ, मला माहितीये तुला आईच्या वागण्याचा त्रास झालाय, तुला वाईट वाटलंय, मला माहितीये. त्याची शिक्षा तू स्वतःला आणि आम्हाला का देतोयस? बघ प्लीज बाहेर ये. आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो दादा मामा. प्लीज दरवाजा उघडणार आहे. दार उघडा. अरे तुला आईचं वागणं माहितीये ना, मग कशाला एवढं मनाला लावून घेतोयस?
दादा मामा हे बघ मी आहे ना, मी तुला वचन देतो, मला काही नकोय, मला जमीन जुमलं काही नकोय, मला फक्त तू आणि उमाई हव्यात. दादा मामा असं नको ना रे स्वतःला त्रास करून घेऊ. तू असं स्वतःला कोंडून घेतलेस ते बघ. हे बघ दादा मामा, अरे उमाईचं तरी ऐक, तिच्यासाठी तरी प्लीज बाहेर ये ना दादा मामा. अहो ऐका माझा, या बघा तुम्ही ना असं त्रास करून घेऊ नका स्वतः. तुम्ही त्रास स्वतःच्या जीवाक करतास आणि त्रास माका होता. हा दादा. ए दादा, असं नका करू, उघडा दार. या बघा तुम्हीच म्हणतास ना, कोणत्याच प्रश्नाकडे अशी पाठ करून त्याचं उत्तर मिळत नाही. आपण सगळे मिळून त्यावर मार्ग काढू काहीतरी. तुम्ही असं स्वतः कोंडून घेतलं तर काय तोडगा निघणार का यावर? उघडा ना दार. बघा नका काळजी करू, सगळं ठीक होईल. मला काळजी वाटतं तुमची, मी पाया पडते तुमच्या. उघडा दार. माका तर भीती वाटू लागली. उघडा म्हणताय का दार? मावशी प्लीज तू शांत हो. हे बघ काही होणार नाही, ते उघडतील माझा. प्लीज प्लीज शांत हो. श्रीनू, वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. दार तोडू पाय. वहिनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो काय ते. नाही तुम्ही काय, आम्ही असं होणार वहिनी. काय करतास? तुमका गायची शपथ निदान त्यांच्यासाठी तरी दार उघडा म्हणताय ना. शपथ तुमका गायची. हो ठीक असस ना तुम्ही? कसा केलास? मामा असा का त्रास करून घेतोय स्वतःला? हे घर तुझ्यामुळे आहे, तू आधार आहेस या घराचा. तू म्हणशील तसंच होणार या घरात. हा दादा, शिनू म्हणताना तर खरा, ह्या घरात तुझ्या शब्दाबाहेर कुणीच नाही. बघलास सगळेजण घराचा किती विचार करतात. आपण लालिताईंशी सुद्धा बोलूया हो, समजवू त्यांना. त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुमका. कदाचित थोडा वेळ गेलो ना की विसरतील त्या. पण तुम्ही काळजी करू नका आणि एवढा त्रास अजिबात करून घेऊ नका. चहा गार झालं बघा. मी गरम करून आणते, तोपर्यंत या बघू खाली या. दादा चल खाली जाऊया. या ना, या तुमच्या जागेवर बसा तुम्ही. मी तोपर्यंत चहा गरम. ओ खय निघालास? दादा ऐक ना दादा. बोल ना, काय काम आहे का? म्हणजे मग सांग ना. दादा मामा बोल ना काहीतरी. दादा ठीक आहे दादा, चल मी येतो तुझ्यासोबत. माझ्या मागून कोणी येणार नाहीये. जातास खय ता तरी सांगा. भीती वाटतं हो. भीती? कसली भीती? यो रघुनाथ खोत स्वतःच्या जीवाचं काही भरावाईट करून घेत याची? पण रघुनाथ खोत जबाबदारी सोडून जाणाऱ्यातला नाही हा. स्वतःच्या जीवाचा भरावाईट करून घेण्या इतका दुबळा नाहीये तुमचा गो. आई किती काही म्हणाली तरी माझी जागा हीच.
काय चाललंय यांच्या मनात कायच कळत नाही. वहिनी तुम्ही काळजी नका करू. दादाक त्याचं वेळ देणं गरजेचं आहे. आलात? बसा बसा. काय झाला? झालं नाही, आत्ता तर होणार आहे. म्हणजे काय बोलूचा काय तुका? अहो लालिताईंनी वकिलांना बोलावलंय घरी. हो ना. अहो आपली काय काय प्रॉपर्टी आहे ना, आपली काय काय इस्टेट आहे ते सगळं सांगतायत त्या वकिलांना. मी काय म्हणते, तुम्ही जरा लालिताईंच्या खोलीत एक चक्कर मारून येता का? म्हणजे निदान त्यांची काय बोलणी चालू आहेत, लालिताईंच्या मनात काय ते तरी विचारा त्यांना. हे बघा, आत्तापर्यंत आपण काहीही बोललेलो नाही आहोत. जर का आपण वेळीच काही हालचाल केली नाही ना, तर ह्या लालिताई एकट्या सगळं घशात कोंबून मोकळ्या होतील. तुम्ही ऐकताय ना? अहो आपल्या डुग्गूच्या भवितव्याचा बस झाला मंजू. वाटण्या प्रॉपर्टी याचाच घाट चालू आहे या घरात. पण या सगळा करून त्याचा घरातल्या लोकांवर काय परिणाम होणार असं त्याचा विचार कोणच करत नाही. लालिताई आणि आता तू पण. अहो मी फक्त एक शब्द पण बोलू नका मंजू. या सगळ्या कंटाळून दादाने स्वतः खोलीत बंद करून घेतला नव्हता. पण दादा कसा या एकदा पण नाही विचारलं. दादा बहिणी दादा बहिणी दादा बहिणी हा जप थांबवा आता. आणि घरातल्या बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. दादांसोबत सावलीसारखे असता ना तुम्ही, मग थोडंफार आपल्या पदरात पण पाडून घ्या. एकदा का तुमच्या नात्याला लालिताईच्या स्वार्थाचं ग्रहण लागलं ना, दादांच्या सावलीसारखे असलेले तुम्ही, तुमचं काही अस्तित्व उरणार नाही. मंजू काय चुकीचं बोलतेय मी? म्हणजे काय बोलतस ना त्या स्वतःच्या डोक्याने बोलत नाही या नक्की. कोणा गुरु तुझा? सांग ना कोणा गुरु? का तू काय एवढा वाया शिकवता? शिकवायला कशाला पाहिजे? अहो जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलाच्या हिताबद्दल माझ्याबद्दल काही बोलते ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला हे सगळं निरर्थक वायातच वाटतं. आणि तुमच्या याच स्वभावामुळे ना हातात कटोरा येणार एक दिवस आपले. गप बसतात की? गप्पच करा. कायम मला गप्पच करत आलात तुम्ही. दुसरं काय येतं तुम्हाला? अजून येले नाही ते. बाहेर कधी एवढा वेळ थांबत नाही ते. काय गेले असतील हो? बहिणी लालिताईच्या कालच्या वागण्यानं दादा थोडंसं अस्वस्थ झालेलो. आणि तिनं आज जो काय पराक्रम करून ठेवलेलो तो जर दादा कळला तर तिचा काय खरा नाही. या घरात वकील येईल असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं गो. बंधुभाऊ नाही. आज लालिताईंनी घरी वकिलाला बोलवलं होता. ही गोष्ट यांच्या कानावर पडता कामा नये. आपण कोणीच काय सांगायचं नाही यांका. वहिनी आपण नाही सांगितलं तरी ती गप्प बसणार आहे का? लालीने वकिलाला गाठलंय म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी भयंकर चालू असणार. तीच दादासमोर घेऊन येईल वकिलाला. कोणी झपटले तिला काय माहित. ताईचा तोंड सुटता, ती काय बोलता आता तिका कळत नाही इथपर्यंत ठीक होता. पण आता तिका ना पैशाची हौस लागली. सगळा माझा करू बघता. या वकिलाचं प्रकरण एवढं पुढं गेलो या जर दादा कळला ना तर त्याला अजून त्रास होईल. या बघा, जेव्हा हे समोर येतील ना तेव्हाच तेव्हा बघू. वकील साहेब या. या. इले वाटतंय. दादा कोण हा काय सोबत?
वकील साहेब या या